फक्त 120 सैनिक, समोर 2800 शत्रू, वाळवंटात अंधार, रणगाड्यांचा गडगडाट आणि मृत्यू समोर उभा असतानाही मागे न हटणारी एक चौकी. ही गोष्ट आहे 1971च्या युद्धातील त्या एका रात्रीची, जिथे लोंगेवालाने इतिहास बदलला. देशासाठी मरायचं की जगायचं हा प्रश्न नसतो. प्रश्न असतो शेवटचा श्वास येईपर्यंत उभं राहायचं की नाही. राजस्थानच्या वाळवंटात उभं राहिलेलं ते नाव लोंगेवाला. आज आपण ऐकणार आहोत अशाच एका अजरामर शौर्यकथेची कथा. 1971च्या शेवटी भारतीय लष्करानं आपली मोठी ताकद बांगलादेश आघाडीवरती लावून जर पश्चिमेकडनं पाकिस्तानने हल्ला केला तर त्या आघाडीवरती पाकिस्तानला रोखून धरण्यापुरती कुमक ठेवलेली होती. नोव्हेंबर 1971च्या शेवटी भारतीय लष्कराने बांगलादेशाच्या सीमेवरती आक्रमक हल्ले चढवले व बांगलादेशाच्या मुक्तीवाहिनीने देखील त्यांच्या देशांतर्गत उठाव केला. पाकिस्तानला संपूर्ण युद्धाशिवाय पर्याय नाही अशी जाणीव झाली व 1971च्या युद्धाला तोंड फुटले. बांगलादेशमधून केला जाणारा बचाव कुचकामी ठरणार होता याची पाकिस्तानला कल्पना होती. म्हणून भारताला पश्चिम सीमेवरनं परास्त करून भारताला शरणागती पत्करायला लावायचे व नंतरच्या तहात पाकिस्तानची एकता अखंड ठेवण्यासाठी भाग पाडायचे, अशी पाकिस्तानी आक्रमणाची ढोबळ आखणी होती. खानच्या धोरणामुळे असे समजले गेले की भारताबरोबर खुल्या संघर्ष आंतरराष्ट्रीय दबावामुळे फार काळ टिकू शकणार नाही आणि पूर्वी पाकिस्तानचा बचाव करणं शक्य नाही. युद्ध प्रयत्नांवरती एक वाटाघाटीचे साधन म्हणून शक्य तितके भारतीय क्षेत्राचे मोठे क्षेत्र म्हणून कब्जा करण्याची गरज आहे. हे करण्यासाठी जनरल खानने भारतामध्ये एक आक्रमणाचा प्रस्ताव मांडला होता आणि PAFने अधिलिखित अग्रक्रमाने या हल्ल्याचा जास्तीत जास्त मदत देणे हे होते. आक्रमकांसाठी प्रारंभिक योजना म्हणजे कमीत कमी PFच्या हवाई वर्चस्वाद्वारे ज्यांच्या आधारावरती खानाच्या फौजा अतिवेगवान पद्धतीने भारतीय क्षेत्रात खोलवर शिरून मोक्याच्या जागा काबीज करतील. खानच्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी डिसेंबरच्या संध्याकाळी युद्धपूरला आक्रमण घडवून आणली, ज्यामुळे औपचारिक धुसफूस सुरू झाली. पश्चिम क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषांच्या जवळ रहीम यार खान हे गाव खानच्या सैन्यासाठी एक महत्त्वपूर्ण संवाद केंद्र स्थापन केले आणि खानाच्या फौजेसाठी राशिदीचे सिंध पंजाब रेल्वे मार्गावरील एक अतिसंवेदनशील केंद्र ठरले. रहीम यार खान भारतीय फौजेच्या भक्ष्यस्थानी पडल्यास सिंध आणि पंजाब प्रांतामधील रस्ते आणि रेल्वे सेवा ठप्प होऊन इंधन व दारुगोळ्या अभावी जो कराचीला पाठवण्यात येतो, खानाच्या फौजांची कुचंबना होईल. भारतीय युद्ध काव्यानुसार आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे 12व्या भारतीय तुकडीने सरकारी तळामार्गे इस्लामगडच्या दिशेनं आक्रमण करून नंतर काबीज करणे असे ठरले. त्यामुळे फक्त पंजाब प्रांतातील पाकिस्तानी बचाव अस्थिर होईल असे नाही, तर जम्मू आणि काश्मीर प्रांतातील बचाव सुद्धा अस्थिर होईल, जेणेकरून साखरगड क्षेत्रामध्ये भारतीय आक्रमण करून तिथे अडकलेल्या पाकिस्तानी फौजांचा समाचार घेणे शक्य होईल असे ठरले. पाकिस्तान जो पंजाब प्रांतास युद्धाचे मुख्य केंद्र समजत असे, त्याचे अतिशय उत्तम गुप्तहेर जाळे या क्षेत्रात होते. त्यांनी स्वतःच्या तुलनेने कमी संख्याबळ असलेल्या सैन्यास पाठबळ म्हणून किशनगड मार्गे रामगडच्या पश्चिमेस असलेल्या विभागीय मुख्यालयाला आक्रमण करण्याचे ठरवले. पाकिस्तानी गुप्तहेरांनी स्थानिक नागरिकांच्या वेशात युद्धक्षेत्रात घुसखोरी केली आणि माहिती पाठवणं सुरू केलं. परंतु या हेरांना लोंगेवाला ठाण्याची, जी पूर्वी BSF ठाणी होती आणि आता पंजाब रेजिमेंटमध्ये कंपनीच्या अधिपत्याखाली होती, तिची माहिती पुढे पाठवता आली नाही. लोंगेवाला हे पुढील मोठा भूभाग आणि भारतीय फौजांना पश्चिम क्षेत्रात गुंतवून ठेवण्याच्या दृष्टीने मोक्याचे ठिकाण बनले. लोंगेवाल्याची चौकी ही राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील रामगड येथून 30 किलोमीटर पश्चिमेला आहे. रामगड हे जैसलमेरपासून साधारणतः 65 किलोमीटर पश्चिमेला स्थित आहे. 1971च्या युद्धादरम्यान चौकीची जबाबदारी 23व्या पंजाब रेजिमेंटकडे होती, ज्याचे नेतृत्व कुलदीप सिंग चांदपूर यांच्याकडे होते. 120 सैनिक जीपवरील तोफ तैनात होती. तसेच मदतीसाठी सीमा सुरक्षा दलाची उंटावरील तुकडी देखील होती, ज्याचं नेतृत्व कॅप्टन भैरव सिंगकडे होतं. बाकीची रेजिमेंट 17 किलोमीटर उत्तरेकडे साढेवाला या चौकीवर होती. 1965च्या युद्धात चौकीवरती हल्ला झाला म्हणून तेथे जास्तीची सेना तैनात केली गेली. लोंगेवालाची चौकी वाळूच्या एका टेकाडावर स्थित होती, त्यामुळे तेथील सैनिकांना साहजिकच उंचावर असण्याचा फायदा मिळणार होता. पाकिस्तानने युद्ध सुरू व्हायच्या आधीच पेरलेल्या अनेक हेरांकरवी चौकीबद्दल बरीच माहिती काढली होती. चौकीवर केवळ 120 सैनिक असल्याचे पाकिस्तानने ही चौकी ताब्यात घेऊन मग पुढे रामगड जैसलमेर पादाक्रांत करायचा असा प्लॅन केला.
पटापट चौक्या पादाक्रांत करता येण्यासाठी मोठ्या प्रमाणात रणगाडे व पायदळ सैनिक मोहिमेला वापरले जाणार होते. डिसेंबर 4ला युद्धाला तोंड फुटल्यानंतर पाकिस्तानने भारतीय ठाण्यावरती हवाई हल्ले आरंभले. युद्ध सुरू झाल्याची सूचना मिळतात मेजर चांदपुरीने लेफ्टनंट धरमवीर भानला आंतरराष्ट्रीय सीमेनजीक टेहाळणीसाठी पाठवले. 5 तारखेच्या पहाटे पाकिस्तानी तोफखान्यानं लोंगेवाला व परिसर दणाणून सोडला. तोफखान्याच्या या भडीमाराला आसरा घेत पाकने मोठी शिबंदी व रणगाड्याची तैनात भारतीय सीमेलगत करून ठेवली. त्याच रात्री त्या लष्कराने लोंगेवाल्याच्या दिशेनं कूच केलं. धरमवीर यांनी लगेचच रणगाडे पायगड सैनिकाचा मोठा जथ्था लोंगेवाल्याच्या दिशेने येत आहे असे चांदपुरीला कळवले. चांदपुरीने आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून चौकीवरती अजून कुमक पाठवावी अशी विनंती केली. परंतु इतकी कुमक तडकाफडकी पाठवणे शक्य नसल्याने वरिष्ठांनी चांदपुरीला यशस्वी माघार घेणे अथवा चौकीवरती टिकून राहणे, आक्रमण थोपवण्यासाठी सांगितले. दोनपैकी काय करायचे याचा निर्णय चांदपुरींवर सोडला. चांदपुरीने चौकीवरती राहून आक्रमण थोपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने चौकीवरील सैनिकांना परिस्थिती सांगितली व आपला निर्णय सांगितला. त्यावेळी जर कुणाला चौकी सोडून जायचे असेल तर आत्ताच जावे. नंतर लढाई दरम्यान कोणी पळून जात असेल तर त्याला जागीच गोळी मारण्यात येईल असा इशाराही दिला. यानंतर एकमुखाने सर्वांनी येणारे आक्रमण थोपवण्याचा विडा उचलला व सर्वांनीच रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला. शत्रूला थोपवण्याबरोबर शत्रूला उद्ध्वस्त करण्यासाठी चांदपुरीने भारतीय वायुसेनेकडनं हवाई संरक्षणाची मागणी केली. रणगाड्याविरुद्ध हवाई हल्ले परिणामकारक ठरले असते, परंतु हवाई तळावर केवळ हॉकर हंटर विमाने होती व त्यात रात्रीच्या अंधारात उड्डाण करून आक्रमण करणे शक्य नव्हते. म्हणून विंग कमांडर बावा यांनी सूर्योदय झाल्या झाल्या हवाई हल्ला चढवण्यात येईल असे सांगितले. इकडे लोंगेवाला जवळ पोचलेले पाकिस्तानी रणगाडे भारतीय सैन्याने पेरलेल्या रणगाड्याविरुद्ध सुरुंगाची चाहूल लागल्याने अलीकडेच थबकले, पण त्यांनी लांबूनच हल्ला करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर पाकिस्तानी सेनापतीने शिपायांना चौकी असलेले टेकाड सोडून चौकीवरती यलगार करण्यास पाठवले. चौकीखालील उतारूवरनं चालून येत असलेल्या शत्रूला टिपणं भारतीय सैनिकांना सोपे होते व असे अनेक हल्ले त्यांनी परतवून लावले. इकडे उंचवावरती खंदक खणून त्यात बसलेल्या भारतीय सैनिकांचा वेध घेणे रणगाड्यांना किंवा उखळी तोफांना अशक्य ठरले. खालून डागलेले तोफगोळे अलीकडेच पडत किंवा खंदकावरनं पलीकडे जात होते. भाजून काढणाऱ्या तोफगोळ्यांचा व गोळ्यांच्या वर्षावात भारतीयांनी जबरदस्त निर्धार दाखवला व चौकीवरती ताबा मिळवू पाहणाऱ्या सैनिकांचा वेध घेत ताबा कायम ठेवला. रणगाड्यांच्या भडीमारात खंदकामागे उभी असलेली भारतीय जीप व त्यावरील तोफ निकामी झाली, परंतु त्या पलीकडे पाकिस्तानी रणगाडे फारसे नुकसान करू शकले नाहीत. येथे डाळ शिजत नाही हे पाहून पाकिस्तानी रणगाड्यांनी उत्तर रात्री मोर्चा बदलला. काहींनी लोंगेवालाला वळसा घालून रामगडच्या दिशेने कूच केले तर काही किशनगडकडे निघाले. एकत्रित रणगाड्यांच्या आक्रमणाचा पाकिस्तानी बेत लोंगेवाला चौकीनं पार धुळीस मिळवला. पहाटेच्या अरुणोदयाबरोबर विंग कमांडर बावा व त्याचे 4 हंटर विमानांचे पथक लोंगेवाला जवळ येऊन ठेपले. त्याचबरोबर एक HAL कृषक प्रकारचे विमान होते. याचे काम हंटरला रणगाडे टिपून देणे आणि दिशा दाखवणे होते. पाकिस्तानी सेनापतीने लोंगेवाला केवळ काही तासातच पाडण्याचा कयास बांधलेला होता व पाकिस्तानी वायुसेनेकडनं या हल्ल्यासाठी मदत मागितलेली नव्हती. त्यामुळे भारतीय वैमानिकांना मोकळे रान मिळाले. अचूक वेध घेत आपल्याकडील अग्निबाण आणि मोठ्या बंदुकांनी त्यांनी पाकिस्तानी रणगाड्यांचा वेध घेण्यास सुरुवात केली व 22 रणगाडे पूर्णपणे उद्ध्वस्त केले व इतर असंख्य रणगाडे व इतर वाहने निकामी करून टाकली. पाकिस्तानी सेनेला या हवाई हल्ल्याचा सामना करणं अवघड गेलं. इतका वेळ चालून येत असलेली पाकिस्तानची सेना आता बचावाचे साधन पाहू लागली, परंतु उघड्या वाळवंटात त्यांना कुठेच काही संरक्षण मिळाले नाही. अजून काही वेळातच भारतीय गोटातील चिलखती दलही लोंगेवालाला येऊन मिळाले व त्यांनी किशनगडकडे गेलेल्या रणगाड्यांचा समाचार घेतला. हवाई हल्ले चुकवण्यासाठी पाकिस्तानी रणगाडे स्वतःभोवती गिरक्या घेऊन हल्ले चुकवू लागले. काहींना त्यात यश आले, परंतु काही अधिक नुकसान टाळण्याचा शहाणपणा आहे हे लक्षात घेऊन पाकिस्तानी सैन्यानं लोंगेवाला भागातून माघार घेण्यास सुरुवात केली, परंतु तोवर बराच उशीर झाला होता. 22 रणगाडे पूर्णपणे निकामी झाले होते तर 50हून अधिक भारतीय सेनेच्या ताब्यात पडले. दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्याही युद्धात इतकी मोठी रणगाड्यांची हानी कुठेच झालेली नाही. 120 भारतीय सैनिक आणि 5 विमानं विरुद्ध 2800 पाकिस्तानी सैनिक व चिलखती गाड्या समवेत 65 रणगाडे अशा सैन्यामध्ये झालेल्या या लढाईत भारतीय सैन्याचे 2 जवान शहीद झाले तर 1 जीप आणि त्यावरील तोफ निकामी झाली. पाकिस्ताननं 200 पेक्षा अधिक सैनिक गमावले
सुमारे 50 रणगाडे त्यांच्या हातातून गेली आणि इतर अनेक वाहने व रसद भारतीय सैन्याच्या हातात पडली. भारतीय बाजूने लोंगेवालाला एवढे मोठे पाकिस्तानी आक्रमण होत आहे हे कळण्यास बराच वेळ लागला. भारतीय हेरखात्याचे अपयश यात अधोरेखित झाले. भारताकडे केवळ हॉकर हंटर विमाने होती. त्यांनी या युद्धात मोठी कामगिरी बजावली, परंतु रात्रीच्या युद्धात ते एकदमच कुचकामी होते. म्हणूनच भारतीय सैनिकांनी सकाळपर्यंत दाखवलेली जिद्द स्पृहणीय आहे. पाकिस्ताननं लोंगेवालाचं युद्ध अतिशय खराब पद्धतीने हाताळलं. मोठ्या प्रमाणावरती सैन्य व रणगाडे नेऊन पण पराभव पत्करावा लागला. एवढ्या मोठ्या रणगाड्यांच्या हालचालींना युद्धतंत्राप्रमाणे हवाई संरक्षण देण्याच्या गरजेचे असते, ते दिले गेले नाही. भारतीय हवाई हल्ला झाल्यावरही प्रति-आक्रमणात पाकिस्तानी हवाई दलानं तत्परता दाखवली नाही व परिणामी पराभव अटळ होता. लोंगेवाला हे फक्त एक युद्ध नव्हतं, तो होता निर्धाराचा विजय, धैर्याचा विजय आणि भारतीय सैनिकांच्या आत्मविश्वासाचा विजय. 120 जवानांनी दाखवून दिलं, संख्या नाही मनगटातील ताकद युद्ध जिंकते. अशा वीरांना नमन आणि हा इतिहास जिवंत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. त्या रात्री लोंगेवाला डगमगला नाही, कारण तिथे उभा होता भारत. आज आपण सुरक्षित आहोत कारण ते सैनिक त्या रात्री झोपले नाहीत. जय हिंद. जर तुम्हाला वाटत असेल की लोंगेवाला हे भारताच्या लष्करी इतिहासातील सुवर्णपान आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण अशा कथा प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचल्या पाहिजे. जय हिंद.